नमस्कार. मी ॲडव्होकेट शीतल मेटकर, ओडिसी नृत्यांगना आणि उत्कल नृत्य निकेतन अमरावती या संस्थेची संचालिका, आणि याच विषयावर आपणाशी संवाद साधायचा योग आला सिंधुजन अकादमी यांच्या सौजन्याने. त्यामुळे सिंधुजन अकादमीचे विशेष आभार यासाठीही की नृत्य, गायन, नाट्य, संगीत या केवळ मनोरंजनाचं माध्यम साधन समजल्या जाणाऱ्या शाखांकडे, विधांकडे सिंधुजन अकादमीनी एका वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सखोल जाणून घेण्याचा, ती माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याचा हा जो उपक्रम चालवला आहे, त्यासाठी सिंधुजन अकादमीचं मनपूर्वक अभिनंदनही करते. आणि ऑनलाईन उपस्थित प्रेक्षक, सर्व अभ्यासक, समीक्षक, वेगवेगळ्या विधांचे कलाकार सर्वांचं मनापासून स्वागत करते. उत्कल नृत्य निकेतन आणि आयोजक सिंधुजन अकादमी या दोन्ही संस्थांच्या वतीने. नृत्यांगना आहे आणि मला विषयही हाच देण्यात आला, नृत्य आणि त्याचे परिशीलन. तर विषय सुरू करण्यापूर्वी एक अल्पसा परिचय देऊ इच्छिते. पूर्वाष्टमीची कुमारी शीतल अंबादास वाटाणे. नृत्याच्या क्षेत्रात येणं झालं वयाच्या जवळपास 17व्या वर्षी, म्हणजे त्या मानानं थोडंसं उशिरा म्हणायला हरकत नाही. पण त्यापूर्वी मी कराटेमध्ये होते. आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कराटेमध्ये योगदान दिलेलं होतं. त्यामुळे कदाचित शारीरिक क्षमता तेवढ्या विकसित असाव्या आणि योग्य गुरूंचं योग्य मार्गदर्शन. माझे गुरु डॉक्टर मोहनजी बोडे, हेमंत नृत्यकला मंदिर अमरावती या खूप पुरातन संस्थेचे संचालक. त्यांच्या मार्गदर्शनात मी उशिरा सुरू करूनही थोड्या कमी कालावधीमध्ये बऱ्याच जास्त अनुभवांसाठी पात्र ठरले. कदाचित वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये भाग घेता आला. अगदी कुलू मनालीपासून केरळपर्यंत जवळपास प्रत्येक राज्यामध्ये मोठमोठ्या महोत्सवांमध्ये सादरीकरण करता आलं. उल्लेख करायचा झाला तर साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटरच्या माध्यमातून विविध ठिकाणी विविध स्तरावर सादरीकरण करत करत राजभवन मुंबई इथे सादर करण्याचा योग आला. ललित कला अकादमी दिल्लीमध्ये खूप सुंदर सादरीकरण कला महोत्सवमध्ये करता आलं. UGC ग्रँटेड कला महोत्सव कुलू मनाली इथे सादरीकरण करता आलं. कोयंबतूर फेस्टिवल, म्हैसूर इथे आयोजित वसुंधरा महोत्सव, त्या व्यतिरिक्त भारत सरकार आणि युवा क्रीडा संचालनालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारा युवा महोत्सव, इथेही अगदी सुरुवातीच्या स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत सादरीकरण करत कलकत्त्याला सादरीकरण झालं. त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा भाग मला नेहमी जो वाटतो की विद्यार्थी म्हणून आमचे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करता आलं. युवा महोत्सवांच्या माध्यमातून सलग 3दा एक चांगली कामगिरी करत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून विद्यापीठासाठी काहीतरी घेऊन येण्याचं सौभाग्य लाभलं. अशा एक ना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उल्लेख करता येईल गुरुजींची शिष्या म्हणून तेव्हा ज्या साध्य करता आल्या. लग्नानंतर सन 2000 मध्ये उत्कल नृत्य निकेतन ही संस्था स्थापन केली. शैक्षणिक पात्रता म्हटलं तर आधी BA केलेलं होतं इंग्लिश लिटरेचरमध्ये, पुढे LLB केलं, लग्नानंतर LLM केलं, MA इंग्लिश, MA सोशिओलॉजी, BA आणि आता पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे. असा शैक्षणिक आणि कलेचा आढावा. सन 2000 मध्ये उत्कल नृत्य निकेतनची स्थापना झाल्यानंतर ईश्वर कृपेने, पालकांच्या आशीर्वादाने उदंड प्रतिसाद मिळाला आणि उत्कलच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 400 ते 500 स्त्रियांच्या, मुलींच्या आयुष्याला मी नृत्याचा स्पर्श करू शकले. त्यानंतर हा वारसा पुढे चालवत भारतभरात विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये माझ्या चिमुरड्यांना घेऊन, तरुण कलाकारांना घेऊन मला सादरीकरण करता आलं. माझा सदा असतो दोन्ही बाजूंकडे, एकतर कलेचं मूळ सांभाळणे, त्याचं ओरिजिनल फॉर्म आहे तो जपून नवीन नवीन प्रयोग करत राहणे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या मराठी अभंगांवर सादरीकरण केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदना तन मन धन से सदा सुखी हो या गाण्यावर त्याला पुन्हा चाल देऊन ओडिसीसाठी त्याला संगीतबद्ध करून त्यावर नृत्यरचना केली. त्याला बरंच वाखाणण्यात आलं वेगवेगळ्या स्तरावर. ऋतू हिरवासारखी आपली सुंदर मराठी गाणी, त्यावर खूप सुंदर ओडिसी सादरीकरण करण्याचा योग आला. त्या व्यतिरिक्त बंगाली भाषेतील एकला चलो रे, त्यावर खूप मोठा समूह संच घेऊन एक कोरिओग्राफी करता आली. संत ज्ञानेश्वर लिखित पसायदानाला सुद्धा नवीन चाल देऊन विशेषतः ओडिसी नृत्याचा बाज, संगीत, चाल
हे सगळं करून त्यावर एक नृत्यरचना केली, असा प्रयोगशीलतेकडे कल असतो. मुलींना नृत्य शिकवतानाच नृत्याच्या विविध अनुषंगिक बाबी ज्या आहेत त्यामध्ये सगळंच आलं. मेकअप आहे, कॉस्च्यूम आहे, योगाभ्यास आहे, मंचावर करावं लागणारं निवेदन आहे, भाषेवर प्रभुत्व मिळवणे आहे, नवीन रचना करणे आहे. ह्या सगळ्या बाबी त्यांना अवगत व्हाव्या म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविते. डान्स टू द डिवाईन हा एक वर्षभर चालणारा उपक्रम. त्यामध्ये शहरातल्या विविध मंदिरांमध्ये दर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण करून मुलींना शक्य तेवढं जास्त रंगमंचाशी अवगत करणे, त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवणे, जास्तीत जास्त लोकांसमोर शास्त्रीय नृत्याचं सादरीकरण करून त्यांना एकमेकांशी आनंद आस्वाद घ्यायची संधी उपलब्ध करणे, असे काहीतरी छोटे मोठे उपक्रम करत आपला सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरू आहे. विषयावर येऊया, नृत्य आणि त्याचे परिशीलन. तर उगम हीच सुरुवात. तिथून जर सुरुवात केली तर शास्त्रीय नृत्य हा भारतीय संस्कृती, भारतीय परंपरेचा एक सुंदर गाभा आहे. इतर संस्कृतीच्या आयामांप्रमाणेच शास्त्रीय नृत्याची सुरुवात देखील वेदांपासून झालेली आहे. वेद म्हटलं की आपल्याला 4 वेद माहिती आहे: ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. आख्यायिका अशी आहे की ब्रह्मदेवाने ह्याची 4 वेद लिहिल्यानंतर 5वा वेद लिहायला घेतला, तो म्हणजे नाट्यवेद. नाट्यवेदामध्ये ह्या 4ही वेदांमधून वेगवेगळ्या बाबी घेऊन, उदाहरणार्थ सामवेदामधून अभिनय, यजुर्वेदामधून पाठ्यांतराचा भाग, कशातून इमोशन, अथर्ववेदामधून भाव, रस, इमोशन्स जे कलेमध्ये टाकायचे, ते असे वेगवेगळे आयाम घेऊन हा 5वा रस निर्माण केला गेला. 5वा वेद तयार झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी तो भरत मुनींकडे सोपविला की या तत्वांवर आधारित तू आता यामध्ये पुढे काम कर. त्या तत्वांवर आधारित त्या तत्वांचा अभ्यास करून भरत मुनींनी विविध नृत्यरचना केल्या. त्यांनी ज्या नृत्यरचना केल्या त्यांनी त्यांच्यावर भाळून प्रभावित होऊन भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या अंगभूत असलेली कला बाहेर येऊन तांडव आणि लास्य हे 2 नृत्य प्रकारवरती आले. तांडव म्हणजे रौद्र, आपल्याला जास्ती माहिती आहे, रौद्र किंवा खूप एनर्जेटिक, आणि लास्य म्हणजे तेवढंच नाजूक. तर आख्यायिकानुसार शंकराचा राग शांत करण्यासाठी पार्वतीने जे नृत्य केलं तो लास्य अंगाचं सादरीकरण हे त्यामध्ये अंतर्भूत झालं. पुढे ही जबाबदारी ऋषी तंडू यांच्याकडे देण्यात आली आणि मग ते तांडव नाव तिथून जोडलं जातं. असं करत वृंदावनांच्या नारीपर्यंत ह्या नृत्याचे शिक्षण आलं. हा एक आध्यात्मिक म्हणू, काल्पनिक म्हणू, मायथॉलॉजिकल म्हणू, जे काही वैदिक भाग म्हणू. काही विचारप्रवाह असे पण आहे ज्यांच्या मते हे सगळी जी रचना झाली आणि ज्यातून नाट्यशास्त्र निर्माण झालं, भरत मुनी रचित भरतनाट्यशास्त्र, तर हा भरतनाट्यशास्त्र हा कुठल्या एका व्यक्तीचं लिखित नाही आहे, तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी अभ्यास करून आपल्या अनुभवानुसार त्यामध्ये अंतर्भूत काही नवीन गोष्टी करून, आधीच्या काही गोष्टी काढून, असलेल्या गोष्टींमध्ये सुधारणा करून, जे काही वर्षानुवर्ष एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे जात जात जे सध्याचं आपलं नाट्यशास्त्र आहे ती निर्मिती झालेली आहे. हा वास्तविक कलसुद्धा पटण्यासारखाच आहे. तर हे नाट्यशास्त्र आज जरी आपला विषय केवळ नृत्याचा आहे तरी नाट्यशास्त्र हे केवळ नृत्याबद्दल बोलत नाही, ते बोलतं पूर्ण रंगमंचीय कलांबद्दल आणि अगदी विस्तृतपणे. त्यामध्ये कुठलाही आयाम सुटलेला नाही आहे. मंच कसा असावा, मंचाची बांधणी, नैपथ्य, नाट्य असेल तर संवाद, गाणी असेल तर संगीत, वाद्य, वादन, बसण्याची परिस्थिती, त्या नृत्याबद्दल जेव्हा त्यामध्ये मांडणी आहे तर अगदी प्रत्येक हस्तमुद्रा, डोळ्यांचे भाव, नवरस, वेगवेगळे अभिनय, अशा महासागर आहे. एक नाट्यशास्त्र म्हणजे महासागर आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व बाबी अंतर्भूत आहे.
तर अशा प्रकारे आपण आता अनायसिस नाट्यशास्त्राच्या निमित्ताने आपण बोलतोय आहे वाङ्मयाबद्दल, म्हणजे जे बेसिक स्क्रिप्चर्स आहे डान्ससाठी वापरले जाणारे, तर नाट्यशास्त्र येईल. त्यानंतर अभिनय दर्पण. अभिनय दर्पण लिहिण्यात आलं आचार्य नंदिकेश्वर यांचे द्वारा. अभिनय दर्पणमध्ये इतर बाबी सोडून नृत्यावर फोकस करण्यात आला. नृत्य ज्यामध्ये सर्व शास्त्रीय नृत्यांसाठी शास्त्रीय नृत्य ज्यावर बेस्ड आहे त्या सर्व बाबी अभिनय दर्पणमध्ये अंतर्भूत आहे. अभिनय दर्पण आणि नाट्यशास्त्रामध्ये काही बाबींमध्ये वेगळेपणही आहे. उदाहरणार्थ अभिनय दर्पणमध्ये 28 हस्तमुद्रा आहे, नाट्यशास्त्रामध्ये 23 सांगितलेले आहे. असा थोडा संख्येचा किंवा थोडा मुद्रांचा किंवा अजून काही बाबींचा वेगळेपणा जाणवतो. आता मी ओडिसी नृत्यांगना आहे म्हणून लेट मी नॅरो डाऊन टू ओडिसी. तर ओडिसीच्या बाबतीत अभिनय चंद्रिका. दिस स्पीक्स ओनली अबाउट ओडिसी डान्स. मग यामध्ये इतर मुद्रांव्यतिरिक्त ओडिसीमध्ये काय वापरण्यात येतं, कोणत्या मुद्रा, प्रत्येक गोष्टीला काय नाव. मग ओडिसी डान्सबद्दल आपण जेव्हा बोलू तेव्हा ओरिसा राज्यामध्ये निर्माण झालेलं नृत्य म्हणून ते ओडिसी. मग साहजिकच यावर ओडिया भाषेचा प्रभाव किंवा पूर्ण ओरिया भाषेतून त्याची निर्मिती आहे. तर ते सगळं अभिनय चंद्रिका या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. आता स्पेशली विशेष करून ओडिसी नृत्याबद्दल आपण बोलूयात. ओडिसी नृत्य हे शास्त्रीय नृत्य आहे, म्हणजे भारतातल्या इतर शास्त्रीय नृत्यांपैकी एक. मग इतर शास्त्रीय नृत्य कोणती, तर आपल्याला साधारणतः माहिती असलेली नावं असतात कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी. प्रत्येक नृत्य कुठल्या तरी एका वेगवेगळ्या राज्यात निर्माण झालेलं आहे. उदाहरणार्थ कथ्थक उत्तर प्रदेश, भरतनाट्यम तमिळनाडू, कथकली मोहिनीअट्टम केरळमध्ये, मणिपूरमध्ये मणिपुरी, ओडिसामध्ये ओडिसी. ओडिसी व्यतिरिक्त छऊ आणि मयूरभंज या 2 अजून शास्त्रीय नृत्यशैली तिथे उदयास आल्या. आता काही नृत्यशैली थोड्याशा आधी रिकग्नाईज झाल्या, काही थोड्या नंतर. त्यानुसार आपल्याला काही नावं नवीन नवीन असतात. सो कमिंग टू ओडिसी. ओडिसीची निर्मिती कधी झाली याबद्दल काही पुरावे आहेत जे की उत्खननातून अभ्यासकांच्या हाती लागलेले. त्यानुसार 1st सेंचुरी BC तो जो काळ म्हणून तो सांगण्यात येतो अभ्यासासाठी, जेव्हा आमच्या वाचण्यात येतं की इसवी सन पूर्व या कालावधीमध्ये खारवेल वंशावळ जेव्हा ओरिसामध्ये सत्तेत असेल, त्यांचं राज्य असेल, तेव्हाचा तो पिरियड की त्या काळातल्या उदयगिरी, खंडगिरी या भुवनेश्वर शहराच्या काठोकाठी असलेल्या गुफांमध्ये, गुफांच्या भिंतींवर खोदून कोरीवकाम करून काही स्कल्पचर अधोरेखित केलेले आहेत. आणि त्या ज्या मुद्रा आहे, अंगमुद्रा म्हणा, हस्तमुद्रा म्हणा, त्या आजच्या ह्या ओडिसी नृत्याशी खूप मिळत्या जुळत्या आहे. म्हणजे याचा अर्थ की तेव्हा त्या काळात ओडिसी नृत्य होतं. पुढे मंदिरांवर ओडिसी नृत्याचे शिल्पकाम, कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. आता स्पेसिफिकली नृत्याकडे की मंदिरं आणि नृत्य, मंदिरं आणि भक्ती परंपरा आणि नृत्य याचा किती जवळचा संबंध आहे. तर जेव्हा सादरीकरण ओडिसीचं सुरू होतं तेव्हा जसं आपण कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा करताना देवाचे आशीर्वाद घेतो, तसंच सादरीकरणाच्या सुरुवातीला एक ओपनिंग आयटम ज्याला आपण म्हणतो तो असतो मंगलाचरण. मंगल आचरण, चांगली सद्बुद्धी आपण देवाला जशी मागतो चांगल्या वागण्यासाठी मंगलाचरण म्हणतात. मंगलाचरणमध्ये मुख्यत्वे करून भगवान जगन्नाथाची वंदना केल्या जाते किंवा श्री गणेशाची किंवा शिवाची किंवा देवीची. अशा वंदनेतून देवाचे आशीर्वाद मागून पुढचा नृत्याचा सादरीकरणाचा प्रवास सुरू राहतो. त्यापैकी एक मंगलाचरणसुद्धा आपण बघूयात. ही सुद्धा गुरु केलुचरण मोहपात्रा यांची रचना आहे. पदवंदे गणनाथ गुणधाम जय हे, ज्यामध्ये गणेशाची आराधना केलेली आहे, त्यांना आशीर्वाद मागितलेले आहे. आपण मंगलाचरण ह्या नृत्याचं प्रत्यक्ष सादरीकरण बघूया. त्यासाठी मी पाचारण करते माझी विद्यार्थिनी सई चिमोटे हिला.
आणि हिच्यासोबत अनिष्का वाटाणे. सई अमरावतीची आहे, अनिष्का मुंबईची आहे. मुंबईला मनस्विनी मोहंती यांच्याकडे ती ओडिसीचे नृत्याचे धडे घेते. आणि या लॉकडाऊनच्या निमित्ताने तुमच्यासमोर सादरीकरण करण्याचा हिचा योग आला, याचा हिलाही आनंदच आहे. तर प्रस्तुत आहे मंगलाचरण नृत्य. पदवंदे गणनाथ गुणधाम जय हे.
मंदिर आणि नृत्यकला याचा खूप जवळचा संबंध आहे. हा खूप मोठा विषय आहे. जसं एक सूर्यवंशी वंशावळ राजांची जेव्हा भुवनेश्वर ओरिसामध्ये सत्तेत होती तेव्हा काही राजांची नावं समोर येतात. उपेंद्रदेव, उदयेंद्रदेव, मला एक्झॅक्टली कदाचित ते नाही आठवणार, पण त्यांनी कवी जयदेव रचित गीत गोविंद जे आहे त्यावर गायन, वादन आणि त्यावर आधारित नर्तन याला जगन्नाथ पूजेचा एक अविभाज्य अंग म्हणून प्रस्थापित केलं. मग ते सादरीकरण कोण करणार? तर तरुण मुली ज्या त्या कामासाठी त्यांना पूर्ण अपॉइंट केल्या जायचं. मग त्यापैकी काही जणी फक्त वादनासाठी, काही गायनासाठी, काही नर्तनासाठी, काही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, काही देवाला शृंगार चढवण्यासाठी. तर त्यांना ओडिया भाषेत महारी हा शब्द आहे. महारी म्हणजे महानारी, ज्या की इतर स्त्रियांपेक्षा देवाच्या जास्ती जवळच्या. त्याला आपण रिलेट करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातली आपल्याला माहिती असली देवदासी परंपरा आपण लक्षात घेऊ शकतो. तर महारी हा प्रकार तेव्हा होता आणि त्या माध्यमातून पूर्ण देवाची पूजा ही नृत्य संगीतमय असायची. मग प्रत्येक परंपरेचे आपले अप्स अँड डाऊन्स असतात. तसं ज्या स्त्रियांना तेव्हा अभूतपूर्व महत्त्व होतं, ज्यांना महानारी म्हणून संबोधल्या जायचं, महारी म्हणायचे, पुढे कदाचित अफगाण, मोगल यांच्या स्वाऱ्या आल्या, त्यामध्ये थोडंसं मागे पडत गेलं. पुढे ब्रिटिश राजवट आली. ब्रिटिश राजवटीत मग याला चुकीची परंपरा असं म्हणत त्याच्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली. मग जगन्नाथाची देवाची पूजा करतानाची ही परंपरा पूर्ण मोडू कशी देणार, म्हणून मग एक दुसरी कल्पना काढण्यात आली की तरुण मुलांना, मुलींचा, स्त्रियांचा पूर्ण वेश परिधान करून त्यांचं तशी पूर्ण त्यांना सजवून ते मुलं देवासाठी ते नृत्य सादरीकरण करायचे आणि त्यांना ओडिसीमध्ये गोटीपुआ म्हणून संबोधतात. तर महारी आणि गोटीपुआ कल्चर हा पूर्ण विस्तृत अभ्यासाचा भाग आहे, जो की आपण इतका खोलात सध्या जाऊ शकणार नाही. खूप सुंदर सुंदर मंदिर आहे ज्यामधल्या सर्व मूर्तीची भंगिमा ह्या नृत्यातील पोजेससोबत खूप जास्ती रिलेट होतात. त्यामध्ये भुवनेश्वरमधले जास्तीत जास्त समजा आपण पुरीचं जगन्नाथ मंदिर घेऊया, कोणार्कचं सूर्य मंदिर घेऊया. त्या व्यतिरिक्त भुवनेश्वरमध्ये असलेले लिंगराज टेम्पल आहे, राजाराणी टेम्पल आहे, किंवा जगन्नाथ मंदिरच्या आतमधला नाट्य मंडप आहे. तिथे ज्या मूर्त्या कोरीव काम करून तयार करण्यात आलेल्या आहे तो पूर्ण ओडिसी नृत्याचा अगदी रिफ्लेक्शन आहे. त्यापैकी नाट्य मंडप जो की जगन्नाथ मंदिराच्या आतमधला भाग आहे, तिथे काही मूर्त्या आहे ज्यामध्ये विशेषतः सतार, बासरी, पखावज, मंजिरा म्हणजे टाळ आपण ज्याला म्हणतो, त्या वादनाच्या वेगवेगळ्या अंगमुद्रा तिथे आहे. आणि नृत्याचे गुरु, ज्यांना लेजेंडरी गुरु म्हणून उल्लेखलं जातं, पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा यांनी त्या सगळ्या मूर्त्यांचा वापर करून एक खूप सुंदर बटू नृत्य त्याची निर्मिती केली, ती कोरिओग्राफ केलं. आपण ते सादरीकरणामध्ये बघूयाच.
भारतातली मंदिरं म्हणजे ओरिसीबद्दल बोलली म्हणून आपण ओरिसा राज्यातले मंदिरांचा उल्लेख केला, पण तसंही आपल्याला जेव्हा नृत्यमय स्कल्पचर किंवा शिल्पकला तर आपल्याला मुख्यत्वाने आठवतात दक्षिण भारतातले मंदिरं. पण नेमकं माझे गुरु डॉक्टर मोहनजी बोडे ह्यांची PhD थोड्या वेगळ्या अंगाने त्यांनी केली, जे मला खरंच इथे उल्लेख करायला आवडेल. विदर्भातील प्राचीन मंदिरांवरील नृत्यशिल्पे म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर स्पेसिफिकली विदर्भ म्हणजे कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं या अनुषंगाने उल्लेखित होण्यामागे किंवा प्रसिद्ध होण्यामागे मागे राहिलेली आहेत का, हा पण मुद्दा या रिसर्चच्या निमित्ताने वरती येतो. इतर कुठल्याही विषयासारखाच हा विषयसुद्धा इतका विस्तृत आहे की आपणाशी संवाद साधताना मलाच असं वाटत आहे की खूप विषयांतर होत आहे का, भरकटतं आहे का, काही सुटतं आहे का. पण निश्चितच खूप सारं सुटतं आहे, कारण की माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे सगळं आपल्यापुढे ठेवणे. पण तरी माझा प्रयत्न आहे की नृत्याचं स्वरूप आणि त्याची पूर्ण पार्श्वभूमी या माध्यमातून या योगाने आपणापर्यंत पोहोचावी. नाट्यशास्त्रानुसार जर विचार केला तर प्रत्येक नृत्याच्या काही विशिष्ट अंगभंगिमा आहेत. ओडिसी नृत्याबद्दल बोलायचं झालं तर काही अंगभंगिमा अगदी विशेषतः ओडिसीच्या आणि काही अंगभंगिमा भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी, कुचिपुडी सगळ्यांमध्ये बसणाऱ्या. समांग, शरीर अगदी सरळ आहे तर त्याला समांग असं म्हणतात. आता हे ओडिसीमध्ये एक चौक, ही एक स्थिती आणि त्रिभंगी, हे त्रिभंगी. आता ह्याला चौक म्हणतात कारण पूर्ण शरीराचा आकार पायामध्ये चौकोन झाल्याचा भास आहे, हातांमध्ये चौकोन झाल्याचा भास आहे, किंवा ही नृत्यांगना एवढी वाकली तर तिचा पूर्ण जी प्रतिमा आहे ती पूर्ण एका चौकटीत बसण्या इतकी आहे. याला चौक म्हणतात. याला त्रिभंगी म्हणूया. जेव्हा शरीर 3 भागांमध्ये वाकलेलं आहे, 1, 2, 3, हे त्रिभंगी. तसेच हातांवरच्या स्थिती त्रिकोणात्मक आली, इथे पण त्रिकोण दिसतो, पायामध्ये त्रिकोण आहे, तर ह्याला त्रिभंगी म्हणतात. या दोन्ही स्थितींमध्ये नृत्याची सुरुवातीच्या ज्या आम्ही पदन्यास म्हणतो, ज्याला सहज भाषेत बोलताना स्टेप्स म्हणून, ते पण आपण सोबत बघूया. कडतक ददिगन धाम, कडतक ददिगन धाम, कडतक ददिगन धाम. इ थी ना क झे ना सा, इ थी ना क दा ब सा, इ थी ना क धी नि सा, इ थी ना क दा ब सा आ, थी क नि सा आ, थी क नि कडतक ददिगन धाम, कडतक ददिगन धाम, कडतक ददिगन धाम. आता त्रिभंगी आणि चौक ह्या दोन्ही स्थितीतली ही पहिली स्टेप आम्ही म्हणतो. अशाच 1, 2, 3, 4 करत 10 स्टेप्स असतात. 10वी करता दोन्हीपैकी 1, 2 तुम्हाला बदलायची. तुला त्रिभंगी घ्यायचं आहे की ठीक आहे चौक. 1, 2, 3 स्टार्ट. 8 हिट टच टच पहिली आणि 10वी स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केला. आता त्या 4 मात्रांमध्ये पाय कितीदा त्यांना वाजवायचे आहे, पाय कितीदा मारायचे आहे, त्यानुसार तो स्टेपचा क्रमांक ठरलेला असतो. ठीक आहे. समांग. जगन्नाथ धर्माबद्दल आपण मग बोलत होतो.
हा चौक जी स्थिती आहे त्याची जर तुम्ही इथे बघू शकता, जगन्नाथ या देवतेची अंगभंगिमा चौक ही आणि ही अंगभंगिमा अगदी सारखी आहे. तर हा पण एक अगदी जवळचा संबंध आहे. ओडिसीमध्ये जगन्नाथ या देवतेचं महत्त्व, या देवतेचं अस्तित्व या पूर्ण नृत्यरचनेमध्येच नाही तर अगदी या दागिन्यांमध्ये, या शृंगारामध्ये सुद्धा दिसून येतं. ओरिसा येथील सूर्यमंदिर जे आहे त्याचं हे प्रतीक असतं. हा गजरा जे आहे पूर्ण हे किरण दिसतात ते सूर्यमंदिराचं प्रतीक आहे. त्याला ओरिसीमध्ये ताहिया म्हणतात. हे मंदिराच्या कळसाचं प्रतीक आहे. जर नृत्यांगणेचं हे गंध दिसत असेल तर मध्ये टिकली आहे जो सूर्य आपण म्हणू शकतो आणि त्याच्या भोवती किरण, सूर्याचे किरण असल्यासारखं त्याला पूर्ण कलाकृती करण्यात येते. अशा प्रकारे ओडिसी नृत्याचं नृत्यरचना आणि शृंगार हा सर्व देवतेशी निगडित आहे. तसंच ओडिसी नृत्याचे दागिन्यांचा विचार केला तर सोन्याचे किंवा सोनेरी किंवा मोत्याचे, खड्याचे दागिने वापरत नाही. चांदीचीच दागिने, चांदी किंवा चांदीसारखा ज्याला आपण व्हाईट मेटल म्हणतो त्याचेच दागिने वापरले जातात. अगदी कानातले, गळ्यातलं, कंबरपट्टा सहित नुसतं चांदी वापरले जाते. कॉस्ट्युमसाठी साड्या सुद्धा ओरिसाचं संबलपूरचं कॉटन सुती साडी अगदी साधी किंवा ओरिसामध्ये बनणाऱ्या साड्यांपासून सिल्कच्या असल्या तरी ते एक त्याला ऑथेंटिसिटी, अगदी वैशिष्ट्य त्या पेहरावाचं ओरिसा इथल्या साड्या. या नृत्यांगणेच्या ड्रेसवर इथे असे कोपरे कोण दिसत आहे. त्याला साध्या भाषेत आपण टेम्पल्स म्हणतो. ह्याचा सुद्धा संबंध हे जे इथे कोपरे दिसत आहे हे पण ओडिसी नृत्याच्या पेहरावाचं, वेशभूषेचं एक वैशिष्ट्य आहे. टेम्पल्स म्हणून अगदी सहजपणे संबोधतो आपण याला. तर हे पण एक वैशिष्ट्य या कॉस्ट्युममधलं आहे जे की परत मंदिरांशी त्या कलेला जोडतं. तर मुलींचं हस्तमुद्रा, डोळ्यांचे हावभाव, त्याची विविध शास्त्रानुसार ती नावं, संस्कृतचा अंतर्भाव किंवा संस्कृत सोबत संबंध नृत्याच्या निमित्ताने येणे, त्या निमित्ताने वाचा, उच्चारण स्पष्ट होणे, असे एक ना अनेक आयाम शास्त्रीय नृत्याचे आहेत. नुसतं ओडिसीच नाही तर कुठल्याही शास्त्रीय नृत्यामध्ये प्रत्येक हस्तमुद्रेचे, अगदी म्हणजे हाताच्या बोटाची जरी स्थिती बदलली तरी त्या मुद्रेचं नाव बदलतं. पदभेदांचंही तसंच, पायाची परिस्थिती बदलली की त्याचं नाव वेगळं असतं. तर आपण काही हस्तमुद्रा बघूया, ज्या की मी परत सांगते हा फक्त ओडिसीतला भाग नाही, कुठल्याही शास्त्रीय नृत्याला लागू होणाऱ्या ह्या मुद्रा करा. पताका, त्रिपताका, अर्धपताका, कर्तरी मुख, मयूराख्य, अर्धचंद्रस्य, अराल, शुकतुंडकः, मुष्टिश्च, शिखराकश्च, कपित्य, कटकामुख, सूची, चंद्रकला, पद्मकोश, सर्पशिरस्ततः, मृगशीर्ष, सिंहमुख, कांबुल, अलपद्मकः. अशा नाट्यशास्त्राच्या नियमानुसार एकूण 28 मुद्रा. त्या व्यतिरिक्त विशेषतः ओडिसीसाठी लागणाऱ्या अजून काही वेगळ्या मुद्रा आहे, ज्यामध्ये एक म्हणता येईल पीचक मुद्रा जी की स्टेपिंगमध्ये वापरता येते. टिळा लावता असंयुक्त अशाही काही मुद्रा ज्यामध्ये दोन हात एकत्र येण्याची गरज नाही. आता बघूयात काही संयुक्त हस्तमुद्रा ज्या की एका हाताने होऊ शकत नाही, ज्यासाठी दोन्ही हात संयुक्त यावे लागतात. करा सुरू. अंजलिश्च,
कपोतश्च कर्कट स्वस्तिकस्तकः डोलाहस्त पुष्पकूट उच्छंग शिवलिंगकः. अशा 23 मुद्रा. काही आपण नृत्यामध्ये गोल फिरण्याचे जे प्रकार असतात त्याला भ्रमरी असं संबोधतात. त्यातले आपण काही भ्रमरी बघूयात. उदाहरणार्थ, एक पाय जमिनीवर आणि एक पाय हवेत असं एकाच पायावर फिरायचं जे चक्कर म्हणू किंवा भ्रमरी म्हणू त्याला एकपाद भ्रमरी. करा. कडतक ददिगन धा, कडतक ददिगन धा, कडतक ददिगन ता ता, कडतक ता कडतक ता. ही होती एकपाद भ्रमरी. आता समपदा, दोन्ही पायाची अगदी सरळ स्थिती असते तर ती समपदा. पाय सरळच ठेवून हवेत उडून परत जमिनीवर येणे त्याला समपद भ्रमरी. स्टा आठ ता भिनाक भिनता कडता भिनाक भिनता कडता भिनाक भिनता कडता भिनाक भिनता. समपद भ्रमरी. एक अशी भ्रमरी बघूया ज्यामध्ये एक वेळ अशी येते जेव्हा दोन्ही पाय हवेत असतील त्याला आकाश भ्रमरी म्हणतात. आठ ता भिन्नाक भिन्नता ता भिन्नाक भिन्नता कडतक ता भिन्नाक भिन्नता कडतक ता भिन्नाक भिन्नता. हे अजून उंच जायला हवं होतं की आकाश भ्रमरी. तर असं प्रत्येक गोष्टीचं नाव, त्यामागे शास्त्र, मग त्याला तेवढ्या व्यवस्थितपणे शास्त्रानुसार त्याला अजून अजून रियाज करून त्यावर अजून आपला कंट्रोल मिळवून हा सगळा शास्त्रीय नृत्य प्रकार असा जबाबदारीने सांभाळणे, जबाबदारीने पुढे नेणे, स्वतः कसून त्याचा रियाज करणे, पुढच्या पिढीपर्यंत नेताना तेवढाच रियाज तो जाऊ देणे, असं हे गुरु शिष्य परंपरेतून चाललेला हा नृत्याचा प्रवास आहे. अभिनय आपण म्हणतो जेव्हा आपण ऍक्टिंग, नाटक, पण नृत्यामध्ये पण अभिनय असतोच. तर नाट्यशास्त्र जो आपण सुरुवातीला उल्लेख केला त्यानुसार अभिनयाचे 4 प्रकार आहेत. आंगिक अभिनय म्हणजे कुठलंही कॅरेक्टर आपण डिपिक्ट करताना जे अंगसंचालन करतो ते आंगिक अभिनय. ते सगळं करताना आपण जे काही गाणं वापरतो, जे काही भाषा किंवा श्लोक किंवा डायलॉग त्याला म्हणतो वाचिक अभिनय. वाचा हे सगळं सादरीकरण करताना जी काही तयारी नृत्यांगना किंवा नर्तक किंवा नाटकातील कलाकार करतात त्याला आहार्य अभिनय म्हणतात. म्हणजे मी मुलींना शिकवताना सहज गमतीने म्हणते की नाचणे मोरा करताना आपण निदान करायचं असलं तर पीसच लावू ना, वाघाचा मुखवटा नाही लावून येणार. तर त्या सिच्युएशननुसार, त्या थीमनुसार, त्या कॅरेक्टरनुसार ती तयारी करणे, पूर्ण शृंगार करणे तो आहार्य अभिनय. पण हे सगळं करताना जर मनात तो भाव आलाच नाही, उदाहरणार्थ श्रीकृष्ण द्रौपदी वस्त्रहरणाचं एक नृत्यातून प्रसंग दाखवतोय, तर ती आर्तता त्या द्रौपदीला आतमध्ये फील करावी लागते. तर मनात उत्पन्न होणारे भाव ते सर्वात सात्विक असतात, म्हणून त्याला सात्विक अभिनय हे सुद्धा नाव आहे. त्यासाठी एक खूप सुंदर श्लोक आहे. आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारा दितम नुहम सात्विकम शिवम. असं करत हे सगळ्या गोष्टी शिवाशी रिलेट करून हा अभिनयाचा एक खूप सुंदर श्लोक सुद्धा नाट्यशास्त्रामध्ये अंतर्भूत आहे. ओडिसीचा विचार केला तर सर्व शास्त्रीय नृत्यापासून ओडिसीला वेगळं काय करतं, तर पहिली गोष्ट त्या नृत्यावर असलेला मूर्तिकलांचा प्रभाव. कुठल्याही ॲक्शनपासून दुसऱ्या कोणत्याही ॲक्शनमध्ये जाताना एक पूर्ण मूर्ती बनते एका प्रॉपर पॉईंटला, तो मूर्तिकलेचा प्रभाव. दुसरा भाग कथकमध्ये गाणं आणि ताल, ज्याला आपण भारतीय नृत्य म्हणू, पण भरतनाट्यम, कुचिपुडी यामध्ये
दक्षिण ताल पद्धतीचा वापर होतो आणि दक्षिण गायन पद्धतीचा वापर होतो. ओडिसीमध्ये ताल पद्धती दक्षिणची वापरल्या जाते, मात्र गायन पद्धती आपण ज्याला भारतीय गायन पद्धती म्हणू शकतो. त्यानंतर उठण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, थांबण्याची पद्धत, पेहराव, तर त्याच्यासाठी खूप छान ओडिया भाषेतलं आहे. उठा, बैठा, ठिया, चाली, बुडा, भासा, भवरी, पाली, हे 8 शब्द. उठा म्हणजे उठणे, बैठा म्हणजे बसणे, ठिया म्हणजे स्थायी स्थिर राहणे, चाली म्हणजे चालणे, मग ते मागे चालणे पुढे चालणे जे काही. उठा, बैठा, ठिया, चाली. बुडा म्हणजे बुडणे, वासा उडणे, भवरी फिरणे, पाली, पाली म्हणजे वस्त्र. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या या नृत्याला किंवा कुठल्याही नृत्याला एकमेकांपासून वेगळं बनवतात. अशा खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टीतून वेगवेगळ्या भाषांशी संपर्क नृत्याच्या माध्यमातून येतो. मजा येते अभ्यास करायला आणि ते सगळं सादरीकरण करतानाचा आनंद खूप वेगळा असतो. शास्त्रीय कलेमध्ये गुरुशिष्य परंपरेला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते पाळल्या जातं. इतर कलांमध्ये नाही अशातला भाग नाही, पण इथे तो तेवढा पारंपरिकरित्या पाळला जातो. मुलींना अभ्यासासाठी दिलेलं काही मटेरियल आहे, त्यामध्ये इथे मी आहे सर्वात खाली. हे माझे गुरु डॉक्टर मोहनजी बोडे. त्यांच्या आधी त्यांचे गुरु पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा, ज्यांच्या माध्यमातून ओडिसी नृत्यकला जगविख्यात झाली. केलुचरण मोहपात्रांचे गुरु पंकज चरणदास, त्यांना आदिगुरु म्हणून संबोधल्या जातं. तर सांगायचा मुद्दा हा, यातील जास्तीत जास्त गुरु काही महारी परंपरेतून आलेले होते, काही गोटीपुवा परंपरेतून. आणि आजचं जे नृत्याचं स्वरूप आहे ते त्यावर खूप प्रयोग होऊन नुसतं नृत्याचंच नाही तर नृत्याचा पेहराव, दागदागिने, ड्रेपरी, हे सगळं प्रयोगांती आतापर्यंत चालत आलेलं आहे. तर असं हे गुरुशिष्य परंपरेतून पूर्ण त्या कलेचं पण स्वरूप मूळ सांभाळून, त्याची परंपरा जपून, त्याचं शुद्धता शास्त्र जपून त्याला अधिकाधिक सुंदर करण्याच्या मार्गावर आहे एक, ज्यांना मी नेक्स्ट जनरेशन गुरुज म्हणत जातो. आणि एवढ्या मोठ्या महासागरातले आम्ही स्वतःला थेंब पण समजू शकत नाही, फक्त ओलावा फार फार तर म्हणता येईल, असं सगळं हे विस्तृत जग आहे. नृत्य परंपरेचा उल्लेख करताना गुरु पंकज चरणदास, पद्मविभूषण गुरु केलुचरण मोहपात्रा, गुरु देवाप्रसाद दास, गुरु गंगाधर प्रधान, गुरु नटवर महाराणा, ही एक पहिली फळी नृत्यांगणांची म्हणता येईल. नंतर ज्यांच्या माध्यमातून हे नृत्य प्रसिद्धीस आलं त्यामध्ये पण खूप महत्त्वाची नावं आहेत. डॉक्टर मिनती मिश्रा, ज्या आज जवळपास 80च्या घरात आहे, पण आजही त्या सादरीकरण करतात. डॉक्टर कुमकुम मोहंती, आजही 80च्या 70च्या घरात 75 क्रॉस करून त्या पूर्ण सादरीकरण करतात. आता ज्या नाही आहेत, गुरु संयुक्ता पाणिग्रही, गुरुमा ज्यांना म्हणायचो, गुरु प्रतिमा बेदी, यांनी मोठ्या सिनियर गुरूंशी, पहिल्या फळीच्या गुरूंच्या आज्ञेनुसार सगळं सादरीकरण करून ह्या नृत्याला जगप्रसिद्धी दिलेली आहे. आजही त्यांच्या नंतरची फळी जी आहे, इतके नावं उल्लेखणे शक्य नाही, मी महाराष्ट्रापुरतं जरी बोलले तरी मोहन सर आहेत, मुंबईला गुरु दक्षामष्टूवाला आहेत, गुरु झेलम परांजपे आहे, गुरु स्तुती साहू आहेत, त्यांच्यापैकी सर्वात सिनियर गुरु देवी बासू आहेत. आणि हा प्रवास आणि हा प्रवाह असाच शुद्धतेने सुरू ठेवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या व्याख्यानाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टींबद्दल मला संवाद साधता आला आणि प्रत्येक विद्याशाखा ही इतकी विस्तृत, इतकी खोल असते की एक महासागर असतो. तसंच आपण प्रत्येक नृत्यशैलीबद्दल म्हणूया की प्रत्येक नृत्यशैली ही एक महासागर आहे, म्हणजे ओडिसीसुद्धा एक महासागर आहे. माझ्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार मी त्यातली खरोखर कदाचित ओंजळही उचलू शकलेली नाही, पण असं समजते की ओंजळ उचलली. आता त्या ओंजळीमध्ये
काही खडेच आले असतील, काही रिकामे शिंपले आले असतील, पण काही मोतीसुद्धा आले असतील अशी अपेक्षा करते आणि आशा करते की माझा आजचा हा प्रयत्न आपणापर्यंत काही ना काही पोहोचवू शकला. पुन्हा एकदा आभार मानते सर्व गुरुपरंपरेचं. पुन्हा एकदा आभार मानते आयोजक सिंधुजन अकादमी आणि संपूर्ण कार्यकारिणीचं. सर्वात महत्त्वाचे ऑनलाईन उपस्थित प्रेक्षकगण. मी आता या दरम्यान आलेले प्रतिक्रिया त्या सर्वांप्रती आपली कृतज्ञ आहे. माझ्यासोबतच्या माझ्या चिमुरड्या सई आणि अनिष्का त्यांच्यासाठी पण आशीर्वाद मागते आणि थांबते.